मनाला लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीशी आवडे मनाशी, कै एकादशी आषाढी ये. या जगद्गुरू तुकोबरायांच्या अभंगवाणीप्रमाणे प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये कधी आषाढी वारी येईल आणि कधी आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यामध्ये मी सामील होईल ही सर्व वारकऱ्यांना अपेक्षा असते. त्याप्रमाणे गेल्या 20 तारखेला सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान होऊन आज आमचा अखेरचा मुक्काम हा चिंचोली मुक्काम. या चिंचोली मुक्कामाला आम्ही येऊन पोहोचलो आहोत. सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज इथं विसावलेले आहेत. इथं आल्यानंतर परंपरेप्रमाणे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांचं चंद्रभागेचं स्नान असतं. स्नान झाल्यानंतर कीर्तन सेवा होते आणि कीर्तन झाल्यानंतर गावकऱ्यांतर्फे अन्नदान असतं. ती सेवा सर्व पार पडली आहे. चिंचोलीवासियांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. त्यांनी परंपरेप्रमाणे हा सोहळा जसा सुरू झाला तशी ही मुक्कामाची व्यवस्था इथं असते आणि खूप सुंदर असं व्यवस्थापन चिंचोलीकरांचं असतं. याही वर्षी त्यांनी मंडप, लाऊडस्पीकर, जेवणाची व्यवस्था सर्व व्यवस्थित केली आहे. त्यांचं करावं, मी सांगितलं की त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. आणि या पालखी सोहळ्यामध्ये मूळ ही पालखी सोहळा जी परंपरा सुरू झाली हे 3 घराण्यांनी पालखी सोहळा सुरू केले. बेलापूरकर महाराज हे या सोहळ्याचे मालक आहेत आणि गोसाई महाराज हे पूजाधिकारी आहेत आणि कोनांबेकर डावरे महाराज हे मानकरी आहेत. हे 3 महाराज. त्याच्यानंतर संस्थान स्थापन झालं आणि संस्थान स्थापन झाल्यानंतर मानकरी अधिक संस्थान विश्वस्त मंडळ यांच्या माध्यमातून हा पालखी सोहळा चालत असतो. संस्थानं व्यवस्थापनाचं काम इथे करत असतात आणि पालखी सोहळा हा या 3 मानकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असतो. तोच आजपर्यंत चालत आला आहे, आजही चालत आहे. आणि हा सोहळा नुसता श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर नाही, पुन्हा पंढरपूर ते त्र्यंबकेश्वर 17 दिवसाचा प्रवास असतो आणि तो 17 दिवसाचा प्रवास करून मग नागपंचमीच्या दिवशी आदल्या दिवशी निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वराला समाधीस्थानावर जात असतात आणि मग हा सोहळा संपत असतो. आणि या सोहळ्यामध्ये यावर्षी संस्थानं महाराजांनी सांगितलं की आमच्या ज्या नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत कांचनताई जगताप यांनी महिला असून आणि एक ऐतिहासिक निर्णय झाला आहे का संस्थांवर महिला अध्यक्ष ह्या पहिल्यांदा झाल्या आहेत. याच्या अगोदर तुकाराम महाराजांच्या सोहळ्यामध्ये एक महिला अध्यक्ष झाले. त्याच्यानंतर दुसऱ्या अध्यक्ष जर कोण झाले असेल आमच्या कांचनताई जगताप आहेत. या महिला असून त्यांनी यावर्षी व्यवस्थित अशी शासनाकडे पाठपुरावा करून टॉयलेट दिलेत, लाईटची व्यवस्था केली, सर्व निर्मल वारी. आणि निर्मल वारी यावर्षी म्हणजे त्याला काय म्हणता येईल आपण सक्सेसफुल झाली निर्मल वारी. आणि यामध्ये खरं कष्ट जर काय असेल त्या विश्वस्त मंडळाचं आहे. त्यामध्ये कांचनताईंनी खूप कष्ट घेतले. त्यांचे पती, त्यांचं सर्व कुटुंब या सोहळ्यामध्ये सामील झालेलं आहे. आणि आमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जसं त्यांना सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी पाठपुरावा केलेला आहे. आणि हा सोहळा आज इथून चिंचोलीतून निघाल्यानंतर आज विसाव्याला जाणार आहे आणि विसाव्याला गेल्यानंतर तिथून नंबरला लागणार आणि आमच्या सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांचा वाखरी सोहळ्यामध्ये 4था नंबर आहे. आणि नंतर मग पंढरपूरमध्ये प्रवेश करून सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांचं मंदिर आहे, बेलापूरकर महाराजांचं मंदिर, त्या मंदिरामध्ये पौर्णिमेपर्यंत सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज पालखी असते. पौर्णिमेला प्रस्थान होत असतं. आणि मी सर्व वारकऱ्यांच्या वतीनं पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करेल का, कारण या वारीमध्ये शेतकरी समाज जास्त असतो आणि शेतकऱ्याला अपेक्षा असते की भगवान पांडुरंग परमात्म्यानं पाऊस पाणी व्यवस्थित पाडावा आणि शेतकरी सुखी व्हावा, हीच अपेक्षा प्रत्येकाची असते. मी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करील, सद्गुरू निवृत्तीनाथांच्या चरणी प्रार्थना करील की आमचा शेतकरी राजा सुखी झाला पाहिजे. याच्याकरता त्याला पाऊस पडू दे आणि तो सुखी होऊ दे. आणि दुसरी एक अपेक्षा करेल की शासनानं यावर्षी भरपूर मदत केली आहे. जशी जगद्गुरू तुकोबरायांच्या पालखी सोहळ्याला, माऊलीच्या पालखी सोहळ्याला सुविधा असते त्याप्रमाणे सुविधा देण्याचा प्रयत्न केला. पण याही पुढे आमच्या निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यामध्ये अजून संख्या वाढणार आहे, अजून सुविधा वाढण्याची आवश्यकता आहे. ती आवश्यकता शासनानं मान्य करावी आणि आमच्या संस्थांना मानकऱ्यांना नक्कीच सहकार्य शासन करीत आहे. त्याबद्दल शासनाचे आम्ही मानकरी आभारी आहोत. आणि शेवटी हा सोहळा पिढ्यानपिढ्या चालणार आहे आणि म्हणून ह्या सुविधा ह्या शासनानं विशेष लक्ष द्यावं या सुविधांकडं आणि निवृत्तीनाथ महाराजांनाही त्या सुविधा पुरवाव्यात अशी अपेक्षा करतो आणि थांबतो.